जय जय रघुवीर समर्थ. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम, मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णोर्भगवन्नमस्ते. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्णकृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्त्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहं. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्घ्रये. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री भगवान उवाच. ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, सरहस्यं तदङ्गं च गृहाण गदितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यं यदसत्सर्वं परं, पश्चादहं यदेतच्च योऽवशिष्येत सोऽस्म्यहं. ऋतेर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेत् चात्मनि, तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनो, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञासं तत्त्वजिज्ञासुनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सर्वदा. एतमन्तं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कर्हिचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. तृतीय स्कंद अवतरणिका. तृतीय स्कंद प्रथमोध्याय. उद्धव विदुर भेट होय. कृष्ण बालक्रीडा सांगता होय. उद्धव द्वितीयोध्यायी. तृतीय अन्य लीला चरित्र. विदुर मैत्रेय भेट चतुर्थ. मैत्रेय सांगे विदुराप्रत सृष्टिक्रम पंचमोध्यायी. षष्ठी विराट शरीर उत्पत्ती. सप्तमी प्रश्न. अष्टमी ब्रह्मोत्पत्ती. नवमी विधीद्वारा हरिस्तुती. दशमी सृष्टी कथा दशविध. मन्वंतर काल विभाग वर्णन तो एकादश महान. द्वादश सृष्टी विस्तारण वाराह अवतार त्रयोदश. चतुर्दशी दिती गर्भधारण. पंचदशी जय विजय शाप वर्णन. षोडशी त्यांचे पतन. सप्तदशी जय हिरण्याक्षाचा. अष्टादशी हिरण्याक्ष वाराह युद्ध. 19वी हिरण्याक्ष वध. 20वी विधिसृष्टी नानाविध. 21वी कर्दम तपश्चर्या. कर्दम देवहूती विवाह. 22वी कर्दम देवहूती विहार. 23वी श्री कपिल जन्म. 24वी पंचविशी भक्तिज्ञान. 26वी भिन्न तत्वोत्पत्ती. 27वी पुरुष प्रकृती योगे मुक्ती. 28वी अष्टांग योग कृती. 29वी भक्तिमर्म. 30वी अधोगती स्वार्थांदाची. 31वी गती मनुष्यांची. 32वी धूम्र अर्चन भक्तियोगाची. 33वी मोक्ष देवहूतीचा. गोपाल कृष्ण भगवान की जय. आता आपण तिसऱ्या स्कंदातील 17व्या अध्यायाला सुरुवात करूया.
तत्पूर्वी काही गोष्टी समजून घेणं महत्त्वाचं आहे. मागच्या वेळेस आपण पाहिलं, भगवंताचे पार्षद जय विजय यांनी सनतकुमार या चारही ऋषींना भगवंताच्या दर्शनासाठी आतमध्ये जाण्यासाठी 7व्या दारावर प्रतिबंध केला. त्यांना आत जाता आलं नाही आणि त्यामुळे त्यांचं हे वागणं हे उर्मटपणाचं आहे असं लक्षात आल्यावर या सनतकुमारादी चारही ऋषींनी त्यांना शाप दिला की तुम्ही आता 3 जन्म हे राक्षसी योनीमध्ये जाल. त्यामध्ये तो शाप जो आहे तो त्या जय विजय या पार्षदांना असला तरी पण त्यामध्ये भगवंत असं म्हणतात की माझे पार्षद आहेत, माझे ते सेवक आहेत आणि त्यांना तुम्ही दिलेला जो शाप आहे तो माझ्यासाठी सुद्धा आहे, म्हणून मी त्याचा स्वीकार करतो. त्यामुळे आपले भक्त असणाऱ्या या सनकादी ऋषींचा जो शब्द आहे तो शब्दच भगवंतांनी मान्य केला. स्वतःचा अधिकार न वापरता त्याने जसा शाप दिला तसा भगवंतांनी सुद्धा तो स्वीकार केला. ही गोष्ट झाली. पण आता अजून एक गोष्ट नव्याने माझ्या लक्षात आली, ती आपल्या स्वामी तेजोमयानंद चिन्मय मिशनचे जे आता आहेत त्या तेजोमयानंदाने जे श्रीमद भागवतावरचं छान ग्रंथ लिहिलं आहे त्यामध्ये ते मी नव्यानेच वाचले. हे जे सनतकुमार ऋषी आहे, सनकादी ऋषी आहेत, त्यापैकी असणारे सनतकुमार याने विचार केला, म्हणजे चारही ऋषींनी विचार केला की जर आपल्या शापामुळे या जय विजयांना पुन्हा जन्म घ्यावा लागत आहे आणि तिन्ही राक्षसी योनीमध्ये जन्म घ्यावा लागत आहे या दोघांना, आणि त्यांच्यासाठी त्यांचे मालक असणारे या परब्रह्मालासुद्धा 3 अवतार घ्यावे लागत आहेत, तर मग हा जो प्रसंग घडला तो आपल्यामुळेच घडला. कारण आपणच शाप दिला, आपल्यामध्येच क्रोध निर्माण झाला, म्हणून तो सगळा रोष जो आहे तो आपल्यावर सुद्धा आहे असा विचार त्यांनी केला. आणि म्हणून सनतकुमारांनी स्वतः पुढे अवतार घेतलेले आहेत. आता ते अवतार कसे ते थोडक्यात सांगतो आणि मग मूळ अध्यायाला आपण येऊया, कारण ही सुद्धा माहिती आपल्या दृष्टीने महत्त्वाची आहे. हिरण्याक्ष जे आहे ते लोभाचं प्रतीक आहे. हिरण्याक्षासाठी भगवंतानी वराह अवतार घेतला, जो आपण आता 3य स्कंधामध्ये पाहत आहोत. पुढे 7म स्कंधामध्ये हिरण्यकश्यपू, त्यांच्या पोटी जन्मलेले भक्त प्रल्हाद आणि त्यावेळेस भगवंतानी घेतलेला नरसिंह अवतार, असे 2 अवतार, वराह अवतार आणि नरसिंह अवतार भगवंतानी घेतले. आणि त्याचबरोबर सनतकुमारांनी सुद्धा अवतार घेतला आणि तो अवतार म्हणजे भक्त प्रल्हादांचा अवतार आहे. आता ही गोष्ट निदान माझ्यासाठी तरी फार नवीन आहे, त्यामुळे मुद्दाम आज सांगत आहे, कारण एकदा आपण 4 लोकांमध्ये एखादी गोष्ट सांगितली की ती आपल्या मनामध्ये ती पक्की होते, मग माणूस कधी विसरत नाही. आता पुढे जो दुसरा त्यांचा जन्म झाला या दोघांचा, तो म्हणजे रावण आणि कुंभकर्ण. या दोघांच्या या राक्षस योनीमध्ये रावण आणि कुंभकर्णाचा जन्म हा श्रीराम अवतारामध्ये झाला. आता त्यावेळेस सनतकुमारांनी कोणता अवतार घेतला याचासुद्धा थोडासा विचार केला, पण लक्षात आलं नाही. मग जेव्हा वाचलं तेव्हा लक्षात आलं की रावणाचे भाऊ रावण, कुंभकर्ण आणि विभीषण, तर विभीषण हा जो आहे हे सुद्धा सनतकुमारांचे अवतार आहेत. ही गोष्ट नवीनच आहे. मग म्हटलं आता तिसरा अवतार जो आहे भगवंतानी घेतलेला श्रीकृष्णाचा अवतार, ज्यावेळेस या दोघांनी द्वारपालांनी शिशुपाल आणि दंतवक्र या राक्षसी प्रवृत्तीच्या राजांचा अवतार घेतला, त्यावेळेस सनतकुमारांनी कोणता अवतार घेतला, तर या पुस्तकामध्ये दिल्याप्रमाणे सनतकुमारांनी या तिसऱ्या वेळेस कोणताही अवतार घेतला नाही. त्याचं कारण पण दिलेलं आहे की हा शाप जो आहे तो 3 जन्मासाठी होता. पहिल्या 2 जन्मासाठी सनतकुमार हे प्रल्हाद झाले, दुसऱ्या जन्मासाठी ते विभीषण झाले. आता तिसऱ्या वेळेस त्याने अवतार का नाही घेतला, कारण आपल्या भक्ताचा म्हणजे सनतकुमारांचा शब्द होता की यांना 3 वेळा जन्म घ्यावा लागेल दैत्य योनीमध्ये. आता हा तिसरा अवतार असल्यामुळे भगवंत त्यांचा उद्धार करणार आहेत आणि मग हे पुन्हा जय विजय म्हणून पुन्हा वैकुंठधामाला परत जाणार आहेत. त्यामुळे सनतकुमारांनी यावेळेस म्हणजे श्रीकृष्णाच्या अवतारामध्ये पुन्हा अवतार घेतला नाही. ह्या जरा विशेषत्वाने सांगण्यासारखी ही गोष्ट आहे. आणि अजून काही गोष्टी आहेत कलीच्या, त्या पुढे जेव्हा तो संदर्भ येईल त्यावेळेस आपण पाहूया. आता या तिसऱ्या अध्यायामध्ये 3रा स्कंध आणि 17वा अध्याय, हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपूचा जन्म आणि हिरण्याक्षाचा दिग्विजय
याबद्दल आपण पाहत आहोत. मागच्या वेळेस आपण जसं पाहिलं तीच गोष्ट आता पुढे आपण सुरू ठेवू. म्हणजे जगामध्ये सगळीकडे अंधार झाला, सूर्य पण निस्तेज होऊ लागला आणि त्याचा परिणाम म्हणून देवता सगळे ब्रह्मदेवांकडे गेले आणि नंतर ब्रह्मदेवाने जे सांगितलं ते आपण आत्तापर्यंतच्या 2 अध्यायात पाहिलं. आणि हा अंधकार का झाला हे सगळ्या देवतांच्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा त्या सगळ्या देवता आपापल्या ठिकाणी स्वर्गामध्ये पुन्हा निघून गेल्या. आणि इकडे दितीच्या पोटामध्ये कश्यप ऋषींचा गर्भ राहिला. दितीस्तु भर्तुरा देशात अपत्य परिशंकिनी पूर्णे वर्षशते साध्वी पुत्रो पुरसुशभे यमौ. म्हणजे पती कश्यपाने सांगितले त्याप्रमाणे आपल्या पुत्रांकडून देवतांना उपद्रव होणार असं आपल्या पतिदेवाने सांगितल्यामुळे आता हे खरंच होणार आहे आणि त्याची काळजी दितीला लागली. निदान माझ्या मुलांमुळे जो देवतांना त्रास उपद्रव होणार आहे तो थोडासा आपण लांबवला पाहिजे हा विचार करून दितीने हा गर्भ आपल्या पोटामध्ये जवळपास 100 वर्षे धारण केला आणि नंतर तिने त्या जुळ्यांना जन्म दिला. आता जेव्हा अशा राक्षसी प्रवृत्तीच्या लोकांचा जन्म होतो त्यावेळेस काय काय अपशकुन घडतात याचं पूर्ण वर्णन 5-7 श्लोकामध्ये या अध्यायामध्ये दिलेलं आहे. त्यावेळी स्वर्ग, पृथ्वी आणि अंतराळ या तिन्ही ठिकाणी उत्पात होऊ लागले, अपशकुन होऊ लागले आणि हे सर्व अपशकुन पाहून साधारण माणसाला भीती वाटायला लागली. पशु पक्षी हे सुद्धा घाबरून गेले होते. पर्वत जे आहेत ज्याला आपण अचल म्हणतो, अचल पर्वत आहेत, तर पृथ्वी याच्यावर सुद्धा मोठमोठे भूकंप होऊ लागले. आतासुद्धा काही काही देशामध्ये जेव्हा भूकंप होतात त्याच्या आपण व्हिडिओ पाहतो, फोटो पाहतो, तेव्हा भूकंपाचा कसा परिणाम होतो हे आपल्या डोळ्यापुढे आपण जेव्हा पाहतो तेव्हा ते लक्षात येतं की मग त्या काळामध्ये किती मोठा भूकंप झाला असेल हे फक्त विचार करू. विजा कडकडतात. आता एखादी वीज कडकडली तर आपल्याला एक आनंद होतो एक प्रकारे त्या विजेकडे पाहताना. एखादे 2 क्षण जरी तिचा प्रकाश असला तरी त्या प्रकाशाने सुद्धा साधारण माणसाच्या मनामध्ये आनंद होतो की आता निदान पाऊस पडेल असं इतकी एक आशा त्याच्या ठिकाणी निर्माण होते. पण हीच वीज कडकडणं हे जर 24 तास सुरू असलं तर मात्र माणूस घाबरून जातो आणि असं वाटतं की आता काहीतरी मोठा प्रलयच येणार का काय अशी भीती सगळ्यांना वाटायला लागते. उल्कापात व्हायला लागले. एखादा चांदणी एखादी पडताना आपल्याला दिसते तेव्हा खूप छान वाटतं, अरे पहा पहा, लगेच व्हिडिओ काढून दुसऱ्यांना पाठवणं हे सगळे उपद्व्याप सुरू होतात. पण अशा हजारो चांदण्यावरून जर पडायला लागल्या तर मग काहीतरी अपशकुन घडणार आहे हे माणसाच्या लक्षात येतं. तसं या ठिकाणी विजा पडत आहेत मोठमोठ्या आणि उल्कापातसुद्धा झालेले आहेत. चंद्र, सूर्य हे जे आहेत जे प्रकाश देणारे आहेत हे सुद्धा आता लुप्त झालेले आहेत. आणि समुद्रामध्ये जो एरवी समुद्र कसा शांत असतो तो समुद्र आता मोठमोठ्या लाटा त्यामध्ये निर्माण होत आहेत. त्या लाटांची उंची जरी पाहिली तरी माणूस घाबरून जाईल अशा प्रकारच्या लाटा आहेत. ढग नसताना गडगडाट होतो ढगांचा हे ठीक आहे, पण त्याला कारण 2 ढग एकमेकावर आदळतात त्यामुळे तो ढगांमध्ये गडगडाट होतो आणि वीज चमकते. पण या ठिकाणी आकाश निरभ्र आहे पण तरी पण ढगांच्या गडगडाटाचा आवाज येत आहे. हे सगळं पाहून जमिनीवर पृथ्वीवर असणारे जे प्राणी आहेत ते सुद्धा आता घाबरून गेले आहेत. गिधाडं आहेत, घुबडं आहेत, भालू आहे, हे नेहमीप्रमाणे आवाज न करता मोठमोठ्याने भयंकर आवाज करू लागले. कुत्रे जे आहेत ते कुत्रेसुद्धा आता वर मान करून किंचाळू लागलेले आहेत. कधी त्यांचं ओरडणं हे सौम्य प्रकारचं होतं पण कधी मात्र भयंकर आवाज ते काढत होते. अशी परिस्थिती सगळीकडे झाली. आता हे जेव्हा अपशकुन आपण आता वाचतो तसाच अपशकुन पुढे पण झालेले आहेत ते आपल्या लक्षात येईल पुढे आपण जेव्हा आणि मागे एका अध्यायात पण हे येऊन गेलेलं आहे आपल्याला की असे अपशकुन युधिष्ठिराला सुद्धा झालेले होते. किंवा जेव्हा अर्जुनाला त्यांनी युधिष्ठिराने सैन्य घेऊन त्या द्वारकेला पाठवलं की कृष्णाकडून बऱ्याच दिवसामध्ये काहीच बातमी नाही म्हणून कृष्णाचं क्षेमकुशल विचारण्यासाठी अर्जुनाला पाठवलं. पण अर्जुन तिकडे गेल्यानंतर आता 7-8 महिने झाले तरी अर्जुन परत आलेला नाही. म्हणजे अशी एकदा मनामध्ये शंका आली, पाल चुकचुकली की मग आपल्याला मनामध्ये असल्यामुळे तसे अपशकुन त्याप्रमाणे दिसायला लागले आणि मग ते अपशकुन होऊ लागले
आणि म्हणून त्यांना काळजी वाटली की अजून अर्जुन का नाही आला, अजून अर्जुन का नाही आला. पण नंतर अर्जुनाच्या रथाचे घोडे आणि त्याचं ते चिन्ह हे दिसल्यावर त्याला खूप छान वाटतं. आणि जेव्हा अर्जुन प्रत्यक्ष येऊन धृतराष्ट्रांना आपल्या युधिष्ठिरांना नमस्कार करतात, तेव्हा ते सांगतात की अशा प्रकारचे मला अपशकुन झाले. याचं कारण काय असेल, तर अनेक कारणं त्याने त्या अध्यायामध्ये दिलेली आहेत. आता ते आपण काही सविस्तर आता पाहणार नाही. पण ही जी परिस्थिती आता या हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपूच्या जन्माच्या पूर्वीची जी आहे, तशीच परिस्थिती त्यावेळेसुद्धा अपशकुनांची आलेली आहे. एवढं फक्त या ठिकाणी आज सांगायचं आहे आपल्याला. आता पुढे ते म्हणतात की गावोत्र सृग्धो हास्तो यदा पूयवर्षिणः व्यरुदन्देव लिंगानी द्रुमाः पेतुर्विना नीलम. या श्लोकाचा अर्थ, आता जे प्राणी आहेत पृथ्वीवरचे, त्यांच्यामध्ये कसा फरक पडला आहे सगळ्या अपशकुनांमुळे ते सुद्धा सांगतात. की आपण आपला अनुभव पहा. एखाद्या वेळेस खेड्यामध्ये असताना असं रस्त्यामध्ये एखादं गाढव असलं आणि आपण त्यापासून चाललेलं असलो, तर एखाद्यास ते गाढव ओरडलं तर आपण कौतुकाने त्याच्याकडे पाहतो. एखादं गाढव ओरडलं तर पण जास्त विचार करत नाही. पण असे जेव्हा हजारो गाढव समोर येतील आणि ते ओरडायला लागतात, तेव्हा मात्र माणूस घाबरून जातो. हे जसं आहे तसं त्या काळामध्ये गाढवाच्या झुंडीच्या झुंडी हे बाहेर आले आणि त्याने आपल्या खुराने जमीन उकरत होते आणि ते इकडे तिकडे धावू लागले. हे पाहून इतर पक्ष्यांनासुद्धा भीती वाटायला लागली. आणि जे गोठ्यामध्ये बांधलेले जनावरं होते, गाई वगैरे ज्या बाहेर चरत होत्या, त्यांनासुद्धा भीती वाटायला सुरुवात झाली. त्या गायीने पशुपक्ष्याने सुद्धा मलमूत्र विसर्जन करायला सुरुवात केली. हा जो श्लोक आहे, गावोत्र सन्नसृग्धो हा तो यदा पूयवर्षिणः, याचा अर्थ गायी इतक्या घाबरून गेल्या की त्यांची धार काढताना दुधाऐवजी त्या आता आपल्या आचळातून रक्तच देऊ लागलेल्या आहेत. मेघाचा वर्षाव जो असतो, जो पाणी वर्षाव होतो, जलवर्षाव होतो, त्या ठिकाणी पुवाचा वर्षाव होऊ लागला. देवतांच्या ज्या मूर्ती आहेत, त्या मूर्तींच्या डोळ्यातून सुद्धा अश्रू वाहू लागले. असं म्हणतात की चाफळ क्षेत्रामध्ये आपण आताच रामनवमीचा उत्सव झाला आणि 1-2 वर्षापूर्वी आपण आपल्या रघुनाथ स्वामींचं चरित्र ऐकलं. त्यामध्ये हा संदर्भ दिलेला आहे की त्या चाफळच्या क्षेत्राला जो मागचा मारुती आहे, वीर मारुती आहे, त्या वीर मारुतींनी रघुनाथ स्वामींना प्रत्यक्ष दर्शन दिले आहे आणि पुढचं मार्गदर्शन केलेलं आहे. आणि त्याच मारुतीच्या डोळ्यामध्ये अश्रू आले होते. केव्हा तर 1967मध्ये जेव्हा कोयनेचा भूकंप झाला, त्यावेळेस त्या मारुतीच्या डोळ्यातून अश्रू आलेले त्या काळात बऱ्याच जणांनी पाहिलं. पेपरमध्ये सुद्धा त्या काळात आलेलं होतं. तसं या देवतांच्या डोळ्यामधून अश्रू वाहू लागले, असा सुद्धा अपशकुन त्यावेळेस झाला. आणि एखादं झाड की वादळाशिवाय ते उन्मळून पडलं. आता याचं पण उदाहरण देता येईल, पण वेळ फार जातो म्हणून मी थोडंसं थांबतो, आवरतो. आपल्या श्रेष्ठ गंगाधर स्वामींच्या चरित्रामध्ये त्यांचे शिष्य जे आहेत मुंजे म्हणून, हे त्या चाफळला गेले होते आणि मंदिराच्या समोर चांगल्या पायऱ्या बांधाव्या, छान मोठं गेट असावं, असं त्यांचा विचार होता. त्यासाठी सगळे पैसे सोनं खर्च करायला ते तयार होते आणि त्याच उद्देशाने श्रेष्ठ गंगाधर स्वामींनी त्यांना त्या ठिकाणी पाठवलं होतं. पण त्या ठिकाणी मोठा असा वृक्ष होता, वडाचा, पिंपळाचा असे वृक्ष होते आणि ते असल्यामुळे पूर्व दिशेला ते असं मोठा दरवाजा किल्ल्यासारखा बांधता येणार नाही, पायऱ्या बांधता येणार नाही, ही त्यांना विवंचना होती. रात्री झोपताना त्यांनी आपल्या सद्गुरूंना म्हणजे श्रेष्ठ गंगाधर स्वामींना प्रार्थना केली आणि हे झोपले. तर झोपेमध्ये काय झालं माहीत नाही, पण सकाळी उठून पाहतात तर तेव्हा ते दोन्ही वृक्ष उन्मळून पडले होते. अर्थात त्याचं कारण होतं, कारण त्यावेळेस रात्री विजेचा गडगडाट झाला आणि त्यामध्ये हे झाडं उन्मळून पडले. पण या ठिकाणी कुठलंही कारण नसताना, वादळ नाही, काहीच नाही, आणि एखादा वृक्ष मोठाच्या मोठा समोर आपल्याला दिसतोय आणि तो पाहता पाहता उन्मळून पडला, असे अपशकुन त्यावेळेस होऊ लागले. तर या सगळ्या अपशकुनांच्या नंतर मग पुन्हा आता एक प्रश्न येतो, दृष्टान्यांश्च महोत्पातन तत्तत्वविदः प्रजा ब्रह्मपुत्रानुते भीता मेनिरे विश्वसंप्लवम. असेच कितीतरी अपशकुन पाहिले आणि सनकादिक ऋषी जे आहेत त्यांना मात्र त्यांच्यावरसुद्धा यांचा काही परिणाम झाले नाही. पण इतर सर्व जे जीव होते ते मात्र भयभीत झाले, कारण त्यांना काय वाटत होतं की एवढे सगळे अपशकुन पाहून जगाचा आता मोठा प्रलय होणार की काय, ही भीती त्यांच्या ठिकाणी निर्माण झाली. सुवर्णमय मुकुटाचं
जे टोक होतं या हिरण्यकश्यपूचं, हिरण्याक्षाचं, ते आकाशाला टेकत होतं. म्हणजे इतकी त्याची उंची. आपण पाहिलं की यांचे जन्मसुद्धा असेच झालेले आणि पाहता पाहता ते एवढा मोठा आकार घेत होते. एखाद्या पर्वतासारखा आकार, एखाद्या बलदंड लोखंडाचं शरीर असल्याप्रमाणे त्यांचं वजन होतं. त्यामुळे सगळ्या दिशा आच्छादित झाल्या होत्या. त्यांच्या दंडामध्ये सोन्याचे बाजूबंद होते. ते सोनंसुद्धा असं चमकत होतं की सूर्याचं तेजसुद्धा कमी पडत आहे. आणि मग त्याने तो हातामध्ये गदा घेऊन सगळीकडे जेव्हा चालत होता तेव्हा धरणीकंप झाल्यासारखे वाटत होते. आता हे दोघे जुळे भाऊ आहेत. ते प्रजापती कश्यपांनी दितीच्या गर्भामध्ये, म्हणजे प्रजापती कश्यपाने या दोघांचं नामकरण केलं. पण त्याच्यातील जो दितीच्या गर्भामध्ये प्रथम स्थापित झाला त्याचं नाव हिरण्यकश्यपू, आणि जो दितीच्या उदरातून प्रथम बाहेर आला, म्हणजे ज्याचा जन्म झाला आपल्या दृष्टीने, तो म्हणजे हिरण्याक्ष असा आहे. आता या हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू यांच्याबद्दल सुद्धा एक दोन गोष्टी आपण ऐकूया. आता हिरण्य जे आहे त्याचा अर्थ आपल्याला सहजपणे माहिती आहे. हिरण्य म्हणजे सोने. ज्या ठिकाणी जसं हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू ही दोन नावं आले, त्याचप्रमाणे पुढे दशमस्कंदामध्ये भगवंताचा पहिला विवाह जो रुक्मिणीबरोबर झाला, भीष्मकाची कन्या, तर त्या रुक्मिणीचे पण जे भाऊ होते त्यांचंसुद्धा नावं जे आहे ते अशा सुवर्णावर, हिरण्यावरनं ती नावं आहेत. रुक्मी, रुक्मांगद, रुक्मबाहू, रुक्ममाली आणि मुलगी जी आहे ती रुक्मिणी. तर ही रुक्म याचा अर्थ पुन्हा सोनंच आहे. त्यामुळे हिरण्य किंवा रुक्म हे सोन्याच्या अर्थाने आहे. आता हा हिरण्याक्ष जो आहे तो लोभाचं प्रतीक होता. आपण मागेच पाहिलं पहिल्या स्कंदामध्ये एका अध्यायामध्ये की कली आणि परीक्षित राजा यांची जेव्हा भेट झाली तेव्हा त्या कलीतल्या काही गुण पाहून या परीक्षित राजाने त्याला मारलं नाही. तलवार उगारली होती पण मारलं नाही, त्याला सोडून दिलं. त्यावेळेस त्याला काही वरदान दिले होते की 4 ठिकाण तुला देतो, त्या ठिकाणी तू राहा आणि इतर लोकांना त्रास देऊ नकोस. ती 4 जागा म्हणजे द्यूत, मद्यपान, हिंसा आणि व्यभिचार. पण या 4ही ठिकाणी ही वाईट आहेत म्हणून त्याने विनंती केली, मला एक तरी चांगलं ठिकाण द्या. त्याप्रमाणे परीक्षित राजाने त्यांना सुवर्णाचं ठिकाण दिलं. सोनं हे सुद्धा ज्या ठिकाणी कलीचा प्रभाव जास्तीत जास्त असतो. आपण पाहतो सुवर्णाच्या मागे किती लोक लागलेले आहेत. सुवर्ण नुसतं विकत घ्यायचं म्हटलं तरी त्या गुढीपाडव्याच्या किंवा मुहूर्तावर दुकानात इतकी गर्दी असते की जसं काही एखाद्या मंदिरात प्रसाद वाटत आहे तेवढी गर्दी त्या ठिकाणी असते. तर हे कशामुळे? त्याचं एक आकर्षण म्हणून ते आहे. आणि तसंच या ठिकाणी हे दोन्ही नावं झाले. हे दोन्ही पुत्र जे आहेत ते तशा पद्धतीचे होते. हिरण्याक्ष हा लोभी होता, क्रोधी होता आणि शक्तिशाली होता. त्याचा लोभ कशावरून दिसतो की त्याला असं वाटत होतं की या सृष्टीचा, या पृथ्वीचा पूर्णपणे उपभोग मीच घेणार आहे आणि मी उपभोग घेत असताना कोणीही जर आडवं आलं, समोर आलं, तर मी त्याला माझ्या गदेने मारून टाकेन. आणि मला ही म्हणजे ब्रह्मदेवाकडून मला ही शक्ती प्राप्त झाली की माझा आता कोणाकोणही वध होणार नाही. अशी शक्ती माझ्याकडे आल्यामुळे तो आता उद्दाम असा झाला होता. आणि हिरण्यकश्यपू जो आहे त्या ठिकाणी कश्यपू याचा अर्थ बिछाना. हिरण्य म्हणजे सुवर्ण, म्हणजे जो सोन्याच्या बिछाण्यावर झोपतो असा हिरण्यकश्यपू. त्याच्या ठिकाणी सुद्धा असेच दुष्ट प्रवृत्तीचे असल्यामुळे या दोघांच्यासाठी म्हणून हा जो जन्म झाला हे दितीचे जुळे पुत्र होते. कश्यपाने त्यांचे नामकरण केले. आणि पुढचा भाग जो आहे तो आपण पाहूया. यामध्ये की चक्रे हिरण्यकश्यपूर दोर्भ्याम ब्रह्मवरेण्यच वशे सपालान लोकान स्त्रीन कुतो मृत्यूर उद्धता. म्हणजे ब्रह्मदेवाने हिरण्यकश्यपूला म्हणजे प्रल्हादाचे वडील यांना वर दिला होता आणि त्यामुळे तो भयमुक्त झाला. त्यामुळे त्याचा स्वभाव असा उद्धट बनला आणि तो स्वतःलाच राजा समजत होता. स्वतःलाच मी या सगळ्या सृष्टीचा चालक आहे आणि मला माझीच पूजा घरोघरी करा अशा प्रकारे बळजबरी करून लोकांना धाकामध्ये ठेवत होता. त्याने स्वतःच्या बळाने, स्वतःच्या पराक्रमाने तिन्ही लोकांना वश करून घेतलेलं होतं. हे हिरण्यकश्यपूच्याबद्दल झालं. आता हिरण्याक्षाबद्दल झालं. आता हिरण्यकश्यपू जो आहे तो सुद्धा स्वभावाने या दोन्ही भावांबद्दल खरं म्हणजे खूप प्रेम होतं. दोघांचं एकमेकावर प्रेम होतं. पण त्याच्यामध्ये गर्व होता की आणि इंद्र जो आहे, जे देवतांचा पण देव आहे, तो इंद्रसुद्धा त्याच्या धाकाने लपून बसलेला होता.
आणि मग हिरण्याक्षाचं हे भयंकर रूप पाहून देवसुद्धा भीतीने लपून बसत होते. जसा गरुडाला पाहून साप लपून बसतात. कारण आपण पुढे येणार, बऱ्याच गोष्टी पुढे सगळ्या येणार आहेत भागवतामध्ये. त्या कालियाचा दमन जे आहे त्यामध्ये ही गोष्ट येते. गरुडाच्या भीतीने ते रमणक द्वीप सोडून ही सगळे जे साप आहेत, सगळे वंश आहेत, हा कालिया जो आहे तो या रमणरेती म्हणजे आपण ज्या आज जातो आपण तिथे गोवर्धन त्या तिथे, की त्या ठिकाणी त्या डोहामध्ये, यमुनेच्या डोहामध्ये हे सगळे येऊन राहिले होते. त्याचं मुख्य कारण गरुडापासून असलेली भीती या सापांना होती, म्हणून ते तिथे लपून बसले. त्याचप्रकारे या हिरण्याक्षाला पाहून सगळे साप जे आहेत ते सुद्धा आपापल्या बिळामध्ये लपून बसले. हा हिरण्याक्ष पुष्कळ वर्ष त्या समुद्रामध्ये फिरत होता. हातामध्ये मोठी गदा होती आणि त्या गद्याचा प्रहार करत समुद्राच्या लाटांवर तो गदेचा प्रहार करायचा. आणि त्याचा परिणाम असा की काही जलचर पक्षी प्राणी होते, जलचर होते, ते सुद्धा त्यामुळे भयभीत होऊन सगळीकडे पळापळी करत होते. आणि मग त्याला खरा म्हणजे तो वीर होता, पण त्याचं जे शक्ती होती ती सगळी अनाठायी अशी होती. आणि आपण असं पाहतो की हिरण्याक्ष तो म्हणतो, हिरण्याक्ष असा फिरत असताना, कित्येक वर्ष फिरत असताना तो वरुणाची राजधानी म्हणजे विभावरी या राजधानीच्या ठिकाणी गेला. आणि विभावरीमध्ये जाऊन जेव्हा वरुण राजा जो तिथे आहे त्या राजाची त्याने प्रत्यक्ष भेट घेतली. कोणत्या हिरण्याक्षाने. आता राजाची भेट झाल्याबरोबर आपण जेव्हा राजाकडे जातो किंवा कुठल्या मोठ्या माणसाकडे जातो तेव्हा पहिल्या 2-4 वाक्यामध्ये आपण आधी त्यांची स्तुती करतो, नंतर आपलं काय काम आहे ते सांगतो आपण. तसं या ठिकाणी जाऊन त्यांनी त्यांची स्तुती केलेली आहे की आत्तापर्यंत आपला पराक्रम खूप मोठा होता, आपण अनेक दैत्यांना मारलेलं आहे, दैत्यांचा नाश केलेला आहे आणि हा सगळा पराक्रम आपल्याकडे असल्यामुळे मी तुमच्याकडे मुद्दाम आलेलो आहे. आणि कशासाठी आलो की राजा मला युद्धाची भिक्षा दे. आता युद्धाची भिक्षा मागणारे असे 2-3 प्रसंग आहेत आपल्या ह्याच्यामध्ये. दशमस्कंदामध्ये पुन्हा येतात. कृष्ण आहे, अर्जुन आहे आणि भीम आहे. हे तिघे ब्राह्मणाच्या वेशामध्ये जेव्हा गेले त्या जरासंधाकडे, तेव्हा जरासंधाची भेट घेऊन यांनी आधी युद्धाचीच भिक्षा मागितली. आणि मग जरासंध म्हणतो की हा अर्जुन तो जरा बारीकीच आहे, रोडच आहे, कृष्ण जो आहे तो लहानच आहे माझ्यासमोर, पण हा भीम जो आहे तो म्हणजे त्यांना माहीत नसते हे तिघे कोण आहे ते, पण हा जरा अंगाने झट्टाकट्टा दिसतो म्हणून मी त्याच्याशीच युद्ध करणार. असा जो प्रसंग आहे तसं इथे यांनी मागितलं त्या वरुणाला की राजा मला युद्धाची भिक्षा दे. आता वरुण जो आहे राजा की ज्याने आत्तापर्यंत खूप पराक्रम गाजवलेला आहे, तो वरुण राजा म्हणतो की आता मी वृद्ध झालेलो आहे, प्रसंग पाहून वर्तावे. प्रसंग काय आहे त्याप्रमाणे तो लगेच भाषा बदलती. मी आता वृद्ध झालो आहे, आता माझ्यामध्ये मुष्टियुद्ध खेळण्याची किंवा गदायुद्ध खेळण्याची काही ताकद नाही, त्यामुळे तुझी ही इच्छा मी काही पूर्ण करू शकत नाही. पण तुझ्यासाठी योग्य असं जे आहे तो मात्र कोण आहे ते मात्र मी जाणतो. आणि मग ते सांगतात, पश्यामी नान्यम पुरुषात पुरातनात यम संयोगे त्वाम रणमार्ग कोविदम आराधयिष्यत्य सुरेर्षभे हितम मनस्विनो यम गृणते भवादृशः. हिरण्याक्षा, तुझ्यासारख्या रणकुशल वीराला युद्धामध्ये संतुष्ट करणं हे आता मला शक्य नाही, कारण आता मी म्हातारा झालेला आहे. पण मला तुझ्याशी युद्ध करण्यासाठी योग्य असा एकच जण दिसतो आणि तो म्हणजे पुराण पुरुष असणारे भगवान जे आहेत, आदिदेव जे आहेत तेच आहेत जे तुझ्या बरोबरीने युद्ध करू शकतील. म्हणून दैत्यराजा तू असं कर की तू त्यांच्याकडे जा आणि ते मात्र तुझी इच्छा पूर्ण करतील. त्यामुळे तुझ्यासारखेच वीर हे नेहमी त्यांचेच गुणगान गात असतात असं मी आत्तापर्यंत पाहिलेलं आहे. आणि मग म्हणतात की तम वीर मारादपि दभिपद्य विस्मयः शैष्यसे वीरशये स्वभिव्रतः यत्स्वाद्विधानमस्ततां प्रशांतये रूपाणी दत्ते सदनुग्रहेच्छया. ते भगवंत मोठे शूर आहेत आणि त्यांच्याकडे गेल्यावर तुला ही युद्धाची भिक्षा सहजपणे मिळेल. पण तिथे गेल्यावर मात्र तुझ्यातला हा जो गर्व आहे की मी याच जगाचा सगळा शासक आहे, माझ्यामध्ये एवढी मोठी शक्ती आहे आणि मी ब्रह्मदेवांना प्रसन्न करून घेतले, हा जो गर्व तुझ्या ठिकाणी ताठा जो आहे तो मात्र जिरून जाईल आणि त्यांच्याशी युद्ध करताना सहजपणे ते तुला मारतील. तू त्या वीरशय्येवर निद्रा घेशील
आणि जेव्हा तुझं प्रेत त्या ठिकाणी वीरशय्येवर पडलेलं दिसेल त्यावेळेस कुत्र्याने तू घेरला जाशील. अशा प्रकारे वरुणराजा त्यांना समजावून सांगत आहेत. आणि तुझ्यासारख्या दुष्टांना मारण्यासाठी आणि सत्पुरुषांवर कृपा करण्यासाठी, म्हणजे जे देव आत्तापर्यंत सगळे भयभीत होऊन ब्रह्मदेवांच्याकडे गेले त्यांना त्यांचं भयनाश करण्यासाठी आणि तुझ्यासारख्या दुष्टांना मारण्यासाठीच भगवंताने अवतार घेतलेला आहे. परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम. आणि तोच अवतार युगानुयुगे भगवंत घेत असतात. आणि त्या सत्पुरुषांवर कृपा करण्यासाठी ते अनेक रूप धारण करतात. तशामध्येच हा वराहाचा अवतार भगवंताने धारण केलेला आहे आणि असं सांगतात. आणि मग पुढे जे आहे ते जेव्हा त्या पाण्यामध्ये जाऊन पाहतात तेव्हा ती पृथ्वी जी आहे ती पाण्याच्या तळाशी होती. आता ती तळाशी का गेली? कारण या हिरण्यकशाला माहीत होतं की याचा उपभोग मी घेणार. आता जेव्हा मी त्याचा उपभोग घेणार, घरामध्ये सुद्धा एखाद्या गोष्टीचा उपभोग मला स्वतःला जेव्हा घ्यायचा असेल तेव्हा ती वस्तू दुसऱ्यांच्या हाताशी लागणार नाही अशी काळजी आपण घेतो, लहान मुलं पण घेतात. त्याप्रमाणे त्याने ते घेऊन पूर्ण त्या समुद्राच्या तळाशी नेऊन ठेवलं की जिथपर्यंत कोणीही जाऊ शकणार नाही. आणि म्हणजे लोभ जो आहे, पुरे ना जनी लोभ रे क्षोभ त्याते, म्हणून जनी मागुता जन्म घेते. पुन्हा पुन्हा जन्म या लोभामुळे, मोहामुळे, स्वार्थामुळे माणसाचा होत असतो. आणि म्हणून या ठिकाणी हा जो अध्याय आहे तो या ठिकाणी संपतो. हा 17वा अध्याय. या 17व्या अध्यायाचं पूर्ण विशेष जे आहे ते एकच आहे की यामध्ये सगळ्या शेवटच्या याच्यामध्ये ते सांगतात, तम वीर मारादभिपद्यस विस्मय शैष्यसे वीरशये स्वभृती. म्हणजे हे भगवंताशी जेव्हा तुझं युद्ध होईल तेव्हा ते तुला मारून टाकतील एवढी मात्र मला खात्री आहे, असं म्हणून वरुण राजाने त्यांना भगवंताकडे पाठवलं. तर हा क्रम जो आहे तो आपण लक्षात घ्यावा. आता पुढच्या अध्यायामध्ये जे आहे ते हिरण्याक्षाबरोबर वराह भगवंताचे वराह अवतार, यज्ञावतार ज्याला म्हणतात, त्याचे आणि हिरण्याक्षाबरोबर युद्ध झालेलं आहे. हा पुढचा अध्याय आहे. आणि त्यानंतर 19व्या अध्यायामध्ये हिरण्याक्षाचा वध जो आहे. हे सगळे अध्याय यामध्ये जरा श्लोक त्या मानाने कमी आहेत, पण ती कथा जी आहे ती पूर्णपणे आपण हा विचारच आपण केला की आपण पूर्णपणे श्रीमद भागवत ग्रंथ जो आहे तो समजावून घेऊया. जरी अध्याय लहान असले त्यामध्ये बऱ्याच गोष्टी आपल्याला टाळतासुद्धा येतात. श्रीमद भागवताच्या सप्ताहामध्ये जेव्हा जातो आपण तेव्हा अनेक गोष्टी त्या बाजूला टाकून फक्त भगवंताची लीला, त्याचं वर्णन, त्याचं गुणगान हे त्या ठिकाणी मुख्य उद्देश असल्यामुळे या अशा लहान लहान भागांना त्या ठिकाणी स्पर्श होत नाही. पण एक अभ्यास म्हणून आपण मुद्दाम या सगळ्या गोष्टींचा या ठिकाणी उल्लेख करत आहोत, त्याचा विचार आपण करत आहोत. तर या ठिकाणी श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां तृतीय स्कंदे हिरण्याक्ष दिग्विजय नाम सप्तदशोध्याय. हा अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. जय हो जय श्री भागवता. आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता. आरती करी तुझ भगवंता. श्री शुकमुनीने भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचल सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी की अघहरिणी भवजलतरणी. ती पतिता आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासांची वाणी सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता
उदारदाता मोक्षतत्वता देहाता, आरती करी तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ, द्वादश सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंस चितेत. शोक सुखमले संत अलिकुले, सेवुनि रमले भान विसरले. रस पिता आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा संतांचा, वदवेना कोणासाचा. मेवा कविवर संताचा, प्राणची कीर्तनकारांचा. जणू बोधाचा स्वयंप्रभेचा, द्वादश कळीचा रवी अंतरीचा. तमहरता आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रिताप जाती चिरये शांती, नाथ ही वदती रामपदी ठेवी माथा. आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ.